ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। नवी पेठ परिसरात असलेल्या सरगळ कॉम्प्लेक्स परिसरात दोन युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की करत अंगावर हात उगारला। पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाने पोलिसांच्या अंगठ्याजवळ चावा घेऊन जखमी केले। ही घटना मंगळवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 6:30 वाजता नवी पेठ येथे घडली। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुलेमान रफिक शेख वय 35, हर्षल अमोल हजारे वय 22 व अविनाश नवनाथ शिंदे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 132, 121, 1, 3, 5 व सह मोपोकाक कलम 33W प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 26 ते 27 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे DB पथक हे रात्र गस्त घालत होते। यावेळी नवी पेठेतील सरगळ कॉम्प्लेक्स येथे 4थ्या मजल्यावरील इरा स्पाच्या दुकानात तिघे जण बसल्याचे आढळून आले। यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पोलीस हवालदार चुंगे व पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली। याच वेळी एकाने फिर्यादीचे शर्ट धरून ओढले व बटन तोडले। याच वेळी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। सरकारी कामात ही अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।